नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं डिजिटल स्वागत करते आपल्या लाडक्या शेअरिंग केअरिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहोत पिंपरी चिंचवडमधल्या काळभोर नगरमध्ये. काळभोर नगरमध्ये प्रतिभा कॉलेज आहे. प्रतिभा कॉलेजच्या बॅक साईडला मिल्कमेडचं आउटलेट आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. हे मिल्कमेड कंपनीचं आउटलेट म्हणजे जिथे बेकरी प्रोडक्ट्स मिळतात. आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी जे प्रोडक्ट येतात बेकरी आयटम ते इथे मिळतात. आपण इथे आज एक्सप्लोर करू इथलं बेकरी आयटम्स आणि तुम्हाला मी माझ्याबरोबर इथले बेकरी आयटम दाखवते. चला तर मी फ्रीज आतमध्ये आल्यानंतर असे सगळे डिस्प्ले केलेले आहेत आणि त्यांचे प्रत्येक आयटम आहेत. इथे एगलेस केक आहेत, खारी आहे, ब्रेड्स जे तुमच्या प्रत्येकाच्या घराघरी येतात ते मिल्कमेडचे ब्रेड्स इथे मिळतात. व्हीट ब्रेड्स, व्हाईट ब्रेड सगळे आहेत. केक आयटम आहेत. ब्रेड आयटम झाल्यानंतर इथे कुकीज पण आहेत वेगवेगळे. आटाच्या कुकीज आहेत, नमकीन आहेत, कोकोनट आलमंड आहेत, जिरा बटर आहे. 50 रुपयाचे सगळे हे कुकीज आहेत. 200 ग्रॅम 50 रुपये. खारी बटर आहे, शुगर पॅन खारी आहे, जिरा खारी आहे, नाईस पॅन खारी आहे. सगळे 40, 45, 50च्या रेटमध्ये. पायनॅपल केक आहे 40 रुपयामध्ये. मिक्स मिनी केक आहे 40 रुपयात. 8चे सेट आहेत. चॉकलेट कप केक पण आहेत, मावा कप केक पण आहेत. इथे आल्यानंतर तुम्हाला कोकोनट कुकीज जे 85 रुपीजला आहे. कोकोनट कुकीज आहेत 60 रुपीजमध्ये. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कुकीज पण आहेत. काजूच्या कुकीज आहेत 100 रुपये. 250 ग्रॅम आहेत सगळे. बदाम पिस्ता कुकीज आहेत. क्रीम रोल आहेत 12 पीसचं पॅकेट 100 रुपये. खारी आहे 40 रुपये. मस्का खारीचं पॅकेट 50 रुपयाला मिळेल. रिच खारी पण आहे 55 रुपये. असे इथे प्रत्येकाचे प्राइस मेन्शन केलेले आहेत. क्रीम रोल आहेत 5 पीस 50 रुपयाला इथे फक्त मिळतात. इथे आहे, इथे पण खारीच आहे आपल्याला. रिच क्रीमची, व्हीटची आहे म्हणजे सगळी गव्हाची खारी आहे. इथे इलायची टोस्ट वगैरे आहेत. इथे त्यांनी बास्केटमध्ये पण इथे बघा वेगवेगळे आयटम्स आहेत. एगलेस फ्रूट केक आहेत 120 रुपयाला. एगलेसचा फ्रूट केक आहे बघा, तुम्ही बघू शकता. 120 रुपीजमध्ये. स्लाइस केक सुद्धा एगलेसचा आहे. तर विशेष म्हणजे एगलेस स्लाइस केक आहेत 65 रुपयाला. फक्त 65 रुपयाला हा स्लाइस केक आहे. खारीचे छोटे आयटम आहेत. हा पण एक कुकीजचाच आयटम आहे. स्पेशल आहे रॉयल कुकीज म्हणून 30% ऑफ. फक्त 80 रुपीजला. 250 ग्रॅम 80 रुपयाला आहे. हे बघा क्रीम रोल पण आहे तिथे आपल्याला. पुणेरी क्रीम रोल म्हणून पॅकेट पूर्ण मिळेल. हे 24 पीसचं पॅकेट आहे 288 रुपीजला. तुम्ही एक सिंगल सुद्धा इथे खरेदी करू शकता. इथे तुम्हाला डोनेट्स सुद्धा आहेत 25 रुपयाला आहेत. चॉकलेट आहे, पायनॅपल आहे, तुम्ही माझ्या मागे बघू शकता बघा. इथे स्ट्रॉबेरी, चॉकलेट, पायनॅपल सगळे असे क्रीम रोल्स आहेत वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये. मँगोचा पण फ्लेवर आहे. चॉकलेट फ्लेवरमधले जास्त क्वांटिटीमध्ये, कारण मुलं हल्ली जास्त तेच खातात. इथे तुम्हाला पेस्ट्री आणि केक हे सुद्धा मिळतील. तुम्ही माझ्या मागे बघू शकता बघा. इथे फ्रेशमध्ये तुम्हाला केक अवेलेबल आहेत. मँगो पेस्ट्री आहेत 40 रुपयाला, 45 रुपयाला. कोकोनट, रसमलाई असे वेगवेगळे फ्लेवरमध्ये वेगवेगळे रेट्स लावलेले आहेत प्रत्येकाचे. हाफ KG मधले सगळे केक्स अवेलेबल आहेत. मला दिसतच असेल कस्टमर इतक्या प्रमाणात इथे असतात. दिवसभर कस्टमर चालू असतात. त्याच्यावरून तुम्हाला कळेल. काय आपण हे ओपन करून दाखवतो तुम्हाला. गरम गरम हॉट ओव्हन आहे बघा. ह्याच्यामध्ये त्यांनी गरम पॅटीस तुम्हाला कधी पण अवेलेबल असतात. स्क्वेअर शेपमध्ये आणि ट्रायंगल म्हणजे त्रिकोण आणि आयत असे दोन्ही. आणि तो पण एक हा आहे. पनीर वेगवेगळे जे आहेत मशरूम तिथे तुम्हाला दाखवले ते इथे गरम करून देतात एवढ्या क्वांटिटीमध्ये. इथे पण बघू शकता तुम्ही मागे सगळे पॅटीस. इथले फेमस असलेले हे त्रिकोणी पॅटीस. पार्सल सुद्धा इथे अवेलेबल आहे. इथे आल्यानंतर तुम्ही खाऊ पण शकता आणि पार्सल पण घेऊ शकता. पार्सलची पण पूर्ण पॅकिंग आहे. हे बघा इथे मागे सुद्धा आहे. हे बघा एवढ्या प्रमाणामध्ये इथे 1000 ते 2000 पॅटीस दिवसाला सेल आउट होत आहेत त्यांचे. असे इथे पॅटीस फेमस आहे.
दिवसभरातला सेल 800 ते 1000 पॅटीस ते दिवसभरामध्ये विकतात. म्हणजे एवढा इथला फक्त पॅटीसचा सेल आहे. इथे आपल्याला आमच्या आउटलेटला भेट दिलेली आहे. सो आमच्या आउटलेटचे काही स्पेशालिटी पदार्थ आहेत जे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. स्टार्टिंग आपल्या फेमस क्रीम रोल पासून करणार आहे. सो आपल्या शॉपचं फेमस क्रीम रोल आहे चॉकलेट क्रीम रोल. पाहू शकता तुम्ही, वरती टॉपिंगला चॉकलेट आहे आणि आतमध्ये क्रीम विथ चॉकलेट आहे. ओके, व्हॅनिला क्रीम रोल आहे. व्हॅनिला क्रीमची फिलिंग केलेली आहे आणि टॉपिंगला कोकोनट लावलेला आहे. त्यानंतर हा स्ट्रॉबेरी क्रीम रोल आहे. या आतमध्ये सुद्धा स्ट्रॉबेरीचं पूर्ण फ्लेवर आहे. स्ट्रॉबेरी क्रश मध्ये टाकलेले याच्यामध्ये जेव्हा तुम्ही खाणार तेव्हा तुम्हाला ते फील होणार. आणि याच्या टॉपिंगला सुद्धा फ्लेवर मध्ये कोकोनट लावलेला आहे स्ट्रॉबेरीचा. हा मँगो क्रीम रोल आहे. यामध्ये सुद्धा मँगोचं पल्प आणि विथ क्रीम दोन्ही सुद्धा फील केलेला आहे. याच्या टॉपिंगला सुद्धा फ्लेवर मध्ये कोकोनट लावलेला आहे मँगोच्या फ्लेवर मध्ये. म्हणजे आपण आपल्या फॅमिलीसाठी किंवा बाहेर कुठे टूरला जायचं असेल तर त्यासाठी सुद्धा आपण हा घेऊन जाऊ शकतो, कॅरी करू शकतो. यामध्ये 5 पीसेस आहेत. देन त्याच्यामध्येच दुसरा आणखीन एक आहे 12 पीसेस मध्ये सुद्धा आहे आपली. म्हणजे तुम्हाला हे सगळे क्रीम रोल सिंगल पीस मध्ये पण अवेलेबल होतील आणि फॅमिली पॅक मध्ये अवेलेबल होतील. फ्लेवर मध्ये क्रीम रोल आहेत. याची प्राइस काय आहे? याची पर पीस 10 रुपीज आहे प्राइस फ्लेवर क्रीम रोलची. देन जो आपला मोठा फॅमिली पॅक आहे हा तुम्हाला 120 मध्ये मिळेल. विथ डिस्काउंट 100 रुपीज मध्ये सुद्धा मिळेल. घरी नेल्यानंतर राहू शकतो 1 मंथ. ओके, 1 मंथ म्हणजे तुम्ही हा घेऊन हे आपलं क्रीम बन, ज्याने की याच्या आतमध्ये क्रीम फिल केलेली फ्रेश क्रीम आहे आणि वरती कोकोनटचं क्रश आहे. या स्वीट डिश आहे ही सुद्धा. याला सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता आपल्या शॉप वरती. सेकंड, पनीर अजवाइन. पनीर अजवाइन ही अशी डिश आहे की आमच्या इकडे मोस्टली कॉलेजचे स्टुडंट्स आणि स्कूल स्टुडंट्स याला जास्त खातात. इटालियन हॉटडॉग. इंडियामध्ये इटालियन हॉटडॉगची टेस्ट आणण्याचा प्रयत्न केला आम्ही थोडक्यात. याच्यामध्ये चीज आहेत, सोया चाप्स आहेत आणि हा थोडा स्पायसी आहे. इवन तुम्हाला कमी प्राइस मध्ये जास्त क्वांटिटी मध्ये मिळत आहे. ओनली फॉर 50 रुपीज मध्ये. पनीर हॉटडॉग. पनीर हॉटडॉग मध्ये पनीर ग्रीन पीसची फील केलेली भाजी आहे. त्यानंतर याच्यावरती पनीर ग्रेट करून टाकलेला आहे. याची पॅकिंग सुद्धा तुम्ही पाहू शकता. बर्गर साईज मध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता. हा चीज बर्गर आहे आपला. याची प्राइस ओनली 40 रुपीज आहे. 40 रुपीज मध्ये याची क्वांटिटी. हा आला नंतर व्हेज बर्गर. व्हेज बर्गर मध्ये आलू पॅटी आहे. आलू पॅटी नंतर त्याच्यामध्ये कॅबेज टाकलेले आहेत आणि व्हेजेस आहेत, जेणेकरून हे टेस्टला चांगलं लागतं आणि हेल्दी सुद्धा आहे. याची प्राइस ओनली 30 रुपीज आहे आणि क्वांटिटी तुम्ही पाहू शकता. ते बर्गर परत ह्याला असे बरेचसे प्रकार आहेत जे आताच्या जनरेशनसाठी लागतात. म्हणजे सगळ्यांचा विचार करून इथे एक एक प्रोडक्ट त्यांनी पॅक केलेला आहे आणि फ्रेश बनवलेले. 3 दिवस तुम्ही हे घरी नेल्यानंतर खाऊ शकता. आणि हा आहे व्हेज टिक्का रोल. याच्यामध्ये व्हेजिटेबल्स जे आहे एवढ्या मोठ्या क्वांटिटी मध्ये येत आहे. याची पॅकिंग पिझ्झा आहे. मोस्टली कसं होतं की मोठे पिझ्झा घेतल्यानंतर जास्त खाऊ शकत नाहीत किंवा अर्ध्या पिझ्झा नंतर लोक फिनिश करतात. सो हा स्टफ पिझ्झा त्या लोकांसाठी. याच्या आतमध्ये पिझ्झाची पूर्ण स्टफिंग आहे. चीज कॉर्न रोल आहे. आता बाहेरच्या डिशेस मध्ये कॉर्न सगळ्यात जास्त आवडतं सगळ्यांना आणि त्यामध्ये चीज. तो चीज तुम्ही पाहू शकता. चीजची क्वांटिटी आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये कॉर्न सुद्धा आहेत. ओनली 25 रुपीजला हा कॉर्न रोल आहे आणि स्पायसी टँगी टेस्ट आहे याची. हा व्हेज हॉटडॉग आहे. व्हेज हॉटडॉग सुद्धा 25 रुपीजचा आहे. आणि हे बघूनच इतकं छान वाटतंय ना की असं वाटतंय आत्ताच खायला पाहिजे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हे सगळे आयटम्स. शुअर बाय. हा आहे आपला पोटॅटो पफ, जो की आपल्या मिल्कमेड आउटलेट शॉपचा एकदम स्पेशालिटी आहे. जसं मी मागे तुम्हाला सांगितलं चॉकलेट क्रीम रोल, तसाच हा आहे व्हेज पोटॅटो पफ. हा ओनली 15 रुपयाला आहे आणि खूप टेस्टी आहे. लोकल मध्ये खूप चालतो हा पफ आणि इझिली म्हणजे बर्थडे पार्टी ओकेजन काय असेल तर मोस्ट क्वांटिटी मध्ये आमच्याकडे हा पफ घेतला जातो. रोजचे आमचे 2 ते 3 हजारापर्यंत हे पफ पर पीस रेडी होतात.
तुम्ही पाहू शकता. खाण्यासाठी अत्यंत आहे. म्हणजे पोटॅटो पफ थोडा स्पायसी आहे, बट हा मशरूम पफ लहान मुलं आणि मोठी माणसं दोन्ही खाऊ शकतात. आपलं ग्रीन पीस पफ मोस्ट स्पायसी पफ आणि म्हणजे खाऊन एक पोट भरल्यासारखी जी फिलिंग येते ती हे. हा आहे व्हेज मंचुरियन पफ. यामध्ये मंचुरियन बॉल्स आणि मंचुरियन ग्रेव्ही आहे. हा सुद्धा 20 रुपीजला आहे आणि खाण्यासाठी खूप टेस्टी लागतो हा पफ. पाहू शकता पफ मधला राजा म्हणता येईल किंवा खूप टेस्टी लागतो हा पनीर पफ आहे. याच्यामध्ये ओनियन आहे, पनीर आहे, त्यानंतर कॅप्सिकम आहे. खाण्यासाठी खूप टेस्टी लागतो हा पफ. पालक पफ विथ स्वीट कॉर्न. याच्यामध्ये स्वीट कॉर्न सुद्धा आहेत, पनीरचे चंक्स पण आहेत थोडे. पालक पूर्ण मॅश केलेली आहे याच्यामध्ये आणि खाण्यासाठी हा सुद्धा खूप टेस्टी लागतो पफ. हेल्दी विथ टेस्टी दोन्ही आपल्या मिल्कमेडला अवेलेबल आहेत. हा आहे चिली पनीर पफ. हा आहे 25 रुपीजचा. याला तर सगळ्यांनी खूप खाल्ला असेल, बट हा बेक समोसा कोणी खाल्ला नसेल. हा आहे बेक समोसा. त्याला ऑइल फ्री बनवलेलं आहे. याच्या आतमध्ये जी स्टफिंग आहे त्यामध्येच फक्त ऑइल आहे. त्याचं जे बाहेरचं आहे आउटर यामध्ये जास्त ऑइल नाहीये. जास्त मीन्स ना के बराबर ऑइल है, ज्यादा ऑयली नहीं है. सो आपको वेट लॉस या वेट गेन की कोई टेंशन करने की जरूरत नहीं है. आप इसको फ्रीली भी खा सकते हो. किती आयटम आहेत मोस्ट? मला वाटतं 10च्या वरती इथे फक्त पफचेच आयटम आहेत आणि वेगवेगळ्या प्राइस मध्ये अवेलेबल आहे. ओनियन कॅप्सिकम पिझ्झा आणि याची टेस्ट सुद्धा खूप चांगली लागते. ह्याची तुम्ही प्राइस पाहू शकता 70 रुपीज आहे आणि चीजची क्वांटिटी सुद्धा पाहू शकता. मार्केटमध्ये 70 रुपीज मध्ये ब्रो कुठे पिझ्झा मिळत नाहीये, मिल्कमेडला मिळतोय. आणि पिझ्झा हा सुद्धा 70 रुपीजला अवेलेबल आहे. पनीरची क्वांटिटी तुम्ही पाहू शकता. बेबीकॉर्न पिझ्झा हा सुद्धा 70 रुपीजला. मोस्टली सगळेच पिझ्झा आपल्याकडे. हा आहे मशरूम पिझ्झा. याची प्राइस सुद्धा 70 रुपीज आहे. इटालियन पिझ्झा. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हेजिटेबल्स आहेत. हा आहे मिक्स व्हेज पिझ्झा. हा सुद्धा 70 रुपीजला आहे. हा आहे पनीर चीज कॉर्न पिझ्झा. याच्यामध्ये पनीर सुद्धा आहे, चीज सुद्धा आहे आणि येलो गोल्डन व्हीट पण लागतो, स्पायसी पण लागतो आणि टँगी पण लागतो. सगळे फ्लेवर एकत्र ओनली 70 रुपीज मध्ये. पिझ्झा 70 अवेलेबल आहे आणि टोटल 6-7 प्रकारचे इथे पिझ्झा अवेलेबल आहे. लोफ आहे, त्याला पाहू शकता तुम्ही. 40 रुपीज MRP याची. मोस्टली गार्लिक ब्रेड. येस मॅम, हा गार्लिक ब्रेड आहे आपल्याकडे. हा स्वीट बन आहे. 4 पीस याची क्वांटिटी आहे. ओनली 10 रुपीज मध्ये 4 पीस क्वांटिटी आहे याची. देन हा क्रीम डोनट आहे, सिंगल पीस मध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे. याच्या आतमध्ये जी सील केलेली क्रीम आहे याच्यामध्ये इलायचीचा फ्लेवर आहे आणि खाण्यासाठी स्वीट आहे. मस्का बन बेस आपल्याकडे. पिझ्झा सोबत पिझ्झा बेस सुद्धा अवेलेबल आहे. 30 रुपीज MRP मध्ये तुम्हाला 2 पीस क्वांटिटी मध्ये हा पिझ्झा मिळतो. मी टाटा मोटर्स एम्प्लॉय आहे. आमचे तिथे म्हणून एक सेफ्टी ऑफिसर आहेत. त्यांनी आम्हाला मिल्कमेडच्या या फॅक्टरी आउटलेटबद्दल सांगितलं की ते खूप क्रिस्पी आणि खूप डिलिशियस ते एक बेकरी आयटम. म्हणून आज इथे घ्यायला आले बरोबर ना? तुम्ही घेऊन जावा पार्सल आणि सांगा आम्हाला कस्टमरला की तुमचं हे पेस्ट्री आवडते. पेस्ट्री आणखी हॉट डॉग इतकेच खातो आम्ही. रेग्युलर येतात तुम्ही? हा रेग्युलर येतात. सर तुम्हाला काय आवडतं? म्हणजे आम्ही तर जास्त करून पॅटीस वगैरे खाण्यासाठी जातो. इथं प्रतिभाला आहे ना कॉलेजला. कॉलेज सुटलं की आम्ही सगळ्यात पहिल्यांदा इथंच येतो काही ना काहीतरी खाण्यासाठी. हा. आणि तुम्हाला कोणते पदार्थ आवडतात आपल्या फॅक्टरीचे? आम्ही तर 4-5 वर्षापासून येतोय आणि इकडचे रोल्स आणि पेस्ट्रीज भारी लागतात. थैंक यू. हाउ मच यू लव मिल्कमेड? वेरी मच. सो आप कौन से प्रोडक्ट यहाँ से खाना पसंद करते हो? स्पेशली यहाँ का हॉट डॉग काफी अच्छा है एंड लाइक व्हाट इज दिस पनीर पफ. हाँ लाइक पफ भी काफी अच्छे हैं. ओके, तो ये सब आपको पसंद है? बहुत. हाँ जी काफी पसंद है. मैं तो बचपन से आ रही हूँ यहाँ पे. चाइल्डहुड. हम जब ये बहुत ज्यादा कम प्राइस में था तब से हमारे बहुत बचपन में हम थे. पैटिस पहला लिया तो कौन से प्राइस में लिया था?
अभी याद भी नहीं, मैं तो इतनी छोटी थी। आई थिंक 10 रुपीज, 5 रुपीज, 10 रुपीज। हाँ, बहुत अच्छी है और क्वालिटी भी, प्राइस भी बहुत अच्छा है। बहुत कम। येस। माझं नाव ऋषभ शर्मा आहे आणि मागच्या 3 महिन्यापासून मी इथं जवळपास कंपनीत काम करतो आणि 3 महिन्यापासून इव्हनिंग्सला नॉर्मली आम्ही येऊन इथं काही ना काही खात असतो आणि हो स्नॅक्स आयटमसाठी येतो आणि खूप चांगलं वाटलं बिकॉज बेकरीमध्ये असं खूप सारे आयटम्स आहेत आणि खूप टेस्टी आयटम्स आहेत तर त्यासाठी येस एक्झॅक्टली गरम आणि सगळं हे भेटतंय हो ते करेक्ट रेग्युलर कस्टमर आहे तिथे हो. बरेचसे कस्टमर आहे इथे. भेटूया. तुम्ही साधारणतः इथे कधीपासून येता मिल्कमेड फॅक्टरीमध्ये? मी साधारण इकडे भरपूर वर्ष झाले इकडे 4 येते. वर्ष 5. माझं नाव आदित्य आणि इकडे सगळं प्रोडक्ट पण चांगला भेटतो आणि जास्त फेमस म्हणजे इथं जसं की आपलं पॅटीस. हे बघा हे तुम्हाला मी हा. दाखवले. पॅटीस हा अजून मित्र आले त्यांनी पॅटीस खायला घेतलेत आणि एवढी खरेदी पण केली. हा बरोबर ना, घरी घेऊन जात आहेत. हा, हा. हमेशा ते फॅमिलीसाठी पण इथून खरेदी. गेली 15 वर्षापासून इथे येतोय मी. मेन खारी पॅटीस इथलं खूप आवडतं मला आणि मी राहिलाय कात्रजला, पण महिन्यात 1-2 वेळा इथे पिंपरी चिंचवडमध्ये काम असतं, तर इकडे येऊन मी कधी इथून खारी पॅटीसचं पार्सल घेऊन जातो आणि इथलं स्ट्रॉबेरी केक मला खूप आवडतो, तो इथे एक तरी मी खाऊनच जातो इथे या साईडला. कात्रजवरून येत आहे, गेले 15 वर्ष झाले इथे आला. हो, इथे या साईडला आलं की इथे खाऊन जातो. धन्यवाद.